सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला झाडांची तर काळजी घ्यावीच लागते. तर मी अशा प्रकारे आज पूर्ण झाडांची स्वच्छता केलेली आहे आणि त्याचबरोबर आज आहे शुक्रवार आणि आमच्या लग्नाचा वाढदिवस. तर मी पूर्ण दिवसामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आणि पूजाविधी केलेले आहे अशी बरीचशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण हरी माऊली. खरं तर बरेच दिवस झाले आम्हाला तेव्हा सूतक होतं. सूतक झाल्यानंतर मी घरामध्ये देवघर पूर्ण आवरलं आणि आपला मासिक धर्म आला, म्हणजे आपल्याला परत पूजाविधी करता येत नाही अशी बरीचशी प्रॉब्लेम सुरू होती आणि त्यामध्ये लग्नसराही बरेचशा लग्नांना जावं लागत होतं. आणि आज मला दिवस मिळाला तर म्हटलं चला आपण आज पूर्ण घराची स्वच्छता करूया. आणि आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे तर आपण तो सुद्धा साजरा करणारच आहोत. तर आपण लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण कुठल्या कुठल्या गोष्टी करू शकतो बरं. तर बघा, झाडं जी आहेत ती अशा प्रकारे मी आज पूर्ण स्वच्छ करून घेतली छान. आणि मेन एंट्रीसुद्धा खूप छान वाटत होती. आज रांगोळीपासून सगळ्या गोष्टी अगदी म्हणजे मनापासून केल्या. म्हणजे हे करत असतानासुद्धा मला खूप छान वाटतं. सकाळी आमचा जो जेवण आहे ते झालं होतं आणि दुपारून थोडंफार नाश्ता वगैरे आम्ही अशा प्रकारे केला. आणि साधारणतः 4-1 वाजता मी टेरेसवर आली तर पोर्चवरील जी झाडं वगैरे आहेत तीसुद्धा पूर्ण अशी उन्हामुळे खूप खराब वाटत होती मला. तर म्हटलं चला आता आपण यांनासुद्धा पाणी टाकून देऊया. तर अशा प्रकारे प्रत्येक झाडाला पाणी टाकून झालेलं आहे. आणि झाडंसुद्धा मी टाकत असताना पूर्ण पानं म्हणा, फुलं म्हणा, पूर्ण स्वच्छ धुवून काढत असते. यामुळे काय होतं, धूळ घाण जी आहे ती निघून जात असते आणि झाडांनासुद्धा पानामार्फत म्हणा, फुलामार्फत म्हणा, छान प्रकारे थंडगार असं वाटत असतं की आपण ज्यावेळेस पाणी वगैरे टाकतो त्यावेळेस. आणि उन्हाळा इतका कडक आहे तर झाडांचं पाणी अगदी लगेच सुकून जातं. तर दिवसभराचं एवढं कडक ऊन असतं, या उन्हामध्ये आपली झाडं ही खूप खराब होत असतात. तर चाफ्यालासुद्धा खूप छान आता कळ्या यायला लागलेल्या आहेत. मागे भरपूर फुलं येत होती आणि तेव्हा खरं तर आम्हाला पूजाविधीसुद्धा करता येत नव्हती. परंतु आता म्हटलं चला आपण आज छान पूजा करायची आहे तर आपण पूर्ण गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करूया. काही या ठिकाणी मी अशा प्रकारे जी काही फुलं आलेली होती मोगऱ्याला वगैरे तीसुद्धा तोडून घेतली. दुर्वा तोडलेली आहे, त्यामध्ये खाऊची पानंसुद्धा तोडली आणि आंब्याच्या डहाळ्या तोडल्या. तर आपण बघा आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सत्यनारायण पूजासुद्धा करू शकतो. अगदी म्हणजे तुम्ही सत्यनारायण पूजा नसेल करत तर आपण विष्णू भगवानांचा फोटो ठेवायचा आणि त्यांची आरती म्हणून नैवेद्य दाखवायचा. एवढं जरी केलं तरी पुष्कळ असतं. तर बघा मी प्रत्येक शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचीसुद्धा खूप छान प्रकारे पूजाविधी करत असते. आणि आज ठरवलं तर बरेच दिवस झालेले आहे, म्हटलं आपली जी कुठली झाडं आहेत पूजनीय तर त्यांचीसुद्धा पूजा करायची होती. म्हणून अशा प्रकारे पूर्ण टेरेस स्वच्छ करून घेतला आणि आता स्लॅबवर आलेली आहे. तर खरं तर मला प्रॉब्लेम असल्यामुळे 5-6 दिवस वरती टेरेसवर आलेलीच नव्हती. तर झाडांना पाणी टाकण्याचं काम माझी मुलगी करत होते. तर आणि लग्नाला पण जावं लागायचं तर मला जमलंच नाही खरं ह्या गोष्टी करायला. तर आज आली तर म्हटलं चला आज आपण पूर्ण टेरेस वगैरे स्वच्छ करून घेऊया आणि झाडांनासुद्धा पाणी टाकूया. तर हे मॉर्निंग ग्लोरीचं झाड आहे, झाड म्हणजे वेल आहे आणि याला भरपूर कळ्या आलेल्या आहेत आणि छान असं जांभळट ब्लू कलरचं फूल याला येतं. तर आता उन्हामुळे काय झालं, दुपारून हे फूल थोडं कोमेजून जातं. आणि मॉर्निंग ग्लोरी म्हणजे सकाळी सकाळीच ह्या म्हणजे फुलांचा आस्वाद आपल्याला बघायला मिळतो. अगदी फुलं खूप सुंदर सुंदर कलरमध्ये येतात. तर हा वेल जो आहे खूप छान झालेला होता, तर मी अशा प्रकारे या ठिकाणी तो सगळा बांधून दिला. आणि सध्या बघा आता लोटस जे आहे तर रिअल कमळ म्हणतो आपण, ते सुद्धा खूप छान वाढायला लागलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये सुद्धा पाणी वगैरे टाकून झालं आणि माशांनासुद्धा मी खायला दिलेलं आहे. तर आज मनापासून पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या म्हणजे विचार करूनच केलेल्या आहेत. तर आपल्याकडून आता परत उद्याला आम्हाला बाहेरगावी जायचं आहे आणि म्हटलं चला आपल्याला वेळ मिळणार नाही दिवसभरामध्ये आणि ऊन तर खूपच आहे. उन्हामुळे आपली झाडंसुद्धा खराब होतीलच. तर अशा प्रकारे मी सायंकाळच्या वेळेस पूर्ण झाडांना या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे आणि टेरेससुद्धा अगदी स्वच्छ धुवून काढला. तर फुलं बघू शकता, काही झाडांना अजूनसुद्धा खूप छान बहर आलेलाच आहे. मागे गुलाबाला भरपूर फुलं यायची पण आता सध्या तो स्टॉप झालेला आहे. तर मी मार्केटमध्ये गेली सकाळी सकाळी, त्यावेळेसच फुलं वगैरे आणलेली होती आणि मेन एंट्रीला बघू शकता अशा प्रकारे छान उंबराचं पूजन केलेलं आहे, दिवा लावलेला आहे. एका तांब्यामध्ये छान पाणी भरून ठेवलेलं आहे आणि एका दिव्यामध्ये छान फुलं ठेवलेली आहेत
आणि दिवा प्रज्वलित केला, तुळशी मातेचं पूजन झालेलं आहे आणि छानशी रांगोळी काढून झाली. अशा प्रकारे पूर्ण गोष्टी आज खूप छान झाल्या. तर मला असं वाटतं की सुतक पडलं, ते सुतक आम्हाला 18 दिवस पडलेलं होतं. त्याच्यानंतर मासिक धर्म आणि लग्न यामुळे काय झालं, 20-25 दिवस अगदी रांगोळीसुद्धा काढता आली नाही. तर आज म्हटलं शुक्रवार आहे आणि खूप छान दिवस असतो शुक्रवार हा. तर आपण आपल्या घरामध्ये मेन एंट्रीला म्हणा अशा प्रकारे खूप छान प्रकारे सजावट म्हणा, मेन एंट्री सजवू शकतो. तर मी अशा प्रकारे ह्या गोष्टी करत असते नेहमी. तर मला काही दिवसांमध्ये जमलं नाही, तर मी आज ह्या पूर्ण गोष्टी केलेल्या आहेत आणि आजपासून तर सुरुवात झाली माझी ही सगळं काही गोष्टी करण्याची. तर बघा अशा प्रकारे कासव जे असतं तर हे काचेचं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून अशा प्रकारे फुलं ठेवली. त्यानंतर आता मी परत पोर्चवर आलेली आहे. ते म्हणजे जी शुभ झाडं आहेत त्यांचं पूजन करायचं होतं आणि काही घरामध्ये धूपसुद्धा फिरवलेला आहे. सुरुवातीला अशा प्रकारे अगरबत्ती लावून दिली आणि झाडांची छान पूजाविधी केली. सायंकाळच्या वेळेस तर पाणी टाकून झालेलंच होतं. तर दिवे प्रज्वलित केले आणि हळदी कुंकू अक्षता वाहून छान पूजा झाली. तर हा अनुभव मला आता बऱ्याच दिवसातून आलेला आहे. रांगोळी वगैरे तर मी काढत असते, परंतु झाडांची जी पूजा आहे बऱ्याचदा कधी कधी होत असते. म्हणजे मागच्या वर्षी मी काय झालं, प्रत्येक पौर्णिमेला माझ्याकडून प्रत्येक झाडाचं पूजन व्हायचं आणि आता काय होतं, आता पाणी तर टाकतो आपण, परंतु दिवा लावणे म्हणा, त्यांचं पूजन करणे म्हणा, हे फक्त शुभ दिवसांमध्येच होत असतं आणि शुक्रवार तर खरंच केलाच पाहिजे. तर बघा अशा प्रकारे सायंकाळची वेळ होती आणि छान सर्वत्र धूपसुद्धा फिरवून झालेला आहे आणि यामध्ये मी तमालपत्र, विलायची, लवंग आणि गावठी तूप अशा प्रकारे टाकलं आणि छान तो धूप आहे पेटवला आणि थोडा शांत झाल्यानंतर अशा प्रकारे धूर झाला आणि तो धूर जो आहे सर्वत्र घरामध्ये पसरवला. तर यामुळे काय होतं, आपल्या घरामध्ये शांतता निर्माण होत असते आणि ज्या काही कुठल्या अडचणी म्हणा, प्रॉब्लेम्स असतील तर दूर होण्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर आपण अधूनमधून ह्या गोष्टीच खरं तर केल्याच पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही शनिवारीसुद्धा करू शकताच. तर आजचा दिवस खूप छान होता म्हणून मी म्हटलं आज सगळं काही मनापासून आणि छान प्रकारे करूया. तर अशा प्रकारे मी संध्याकाळच्या वेळेस तो मेन गेटजवळ ठेवला आणि सायंकाळची पूजा बघू शकता. तर मला खरं फुलं नव्हती, बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या म्हणून मी मार्केटला गेली. तर सकाळी बाकी पूजा नव्हत्या केल्या, फक्त देवपूजा झालेली होती आणि सायंकाळच्या वेळेस मी अशा प्रकारे छान विष्णू भगवानांचं म्हणजे फोटो ठेवला आणि त्यांची आरती म्हणा किंवा जे सत्यनारायणची आरती आहे ती आरती वगैरे म्हटली, बाप्पांची आरती, आपल्या अन्नपूर्णा मातेची आरती. प्रत्येक शुक्रवारी मी अन्नपूर्णा माता स्तोत्र आणि ही आरती मंत्र सर्व काही गोष्टी करत असते. परंतु आज खूप छान वाटलं. अन्नपूर्णेची कहाणीसुद्धा वाचून झाली, त्यामध्ये स्तोत्र म्हटलं गेलं आणि आरतीसुद्धा झाली. तर अशा प्रकारे सायंकाळची ही अन्नपूर्णा मातेची पूजा झाली. तर आपल्या लग्नाचा वाढदिवस असो किंवा आपल्या मुलांचा असो, आपण सत्यनारायण पूजा नक्कीच करत चला, जमेल तशी करायची. की असं नाही की ती पूर्ण पूजा मांडणी करायची. तुम्ही फोटो ठेवा आणि प्रसाद बनवा, त्यांची आरती म्हणा. असं जरी केलं तरी आपल्याला त्यांचे भरभरून आशीर्वाद हे मिळत असतातच. तर बघा आपल्याकडून सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. तर अगदी थोडा वेळ लागतो ह्या गोष्टींसाठी. मनात जर आणलं तर आपण सर्व काही गोष्टी करू शकतो. आणि अन्नपूर्णा मातेसाठी मी तर वेळ काढतच असते आणि शुक्रवार सगळ्यात माझा आवडता दिवस आहे. कुठलंही शुभमंगल कार्य जे आहे ते आपण शुक्रवारी जर केलं तर आपल्याकडून अन्नधान्याची जी आपण म्हणतो ना की देवाणघेवाण होत असते, आपण दानधर्म करत असतो. या दिवशी जर भोजन दिलं तर ते सुद्धा खूप छान आहे. तर बघा अशा प्रकारे सायंकाळची ही पूजा आहे. आणि खरं आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि तो मी खूप असं म्हणजे कपडे घातले, तयारी केली, असं नाही केलं कारण वेळ नव्हता आणि उद्याला आम्हाला बाहेरगावी जायचं होतं. मात्र केक आम्ही आणून ठेवलेलाच होता आणि हा केकसुद्धा खूप सुंदर आहे, चवीला पण छान आहे. आता नवीनच शॉप आलेलं आहे मालेगावमध्ये, तर चांगल्या क्वालिटीचं आहे. थोडं महाग असतं पण दिसायला आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये म्हणा किंवा त्याची चव जी आहे ती खूप सुंदर लागते. तर अशा प्रकारे केक आणून ठेवलेलाच होता. तर आम्ही म्हणजे खूप मोठं तयारी करून न करता अगदी साध्या पद्धतीने आजचा हा वाढदिवस साजरा केलेला आहे.
अगदी देवघरासमोरच बसलो आम्ही अशा प्रकारे छान त्या ठिकाणीच छोटीशी सजावट न करता देवघरासमोरच ठेवून अशा प्रकारे आमचा हा ॲनिव्हर्सरी साजरी केलेली आहे. तर बघा आणि आपण ज्यावेळेस कुठलाही वाढदिवस म्हणा किंवा आपण सेलिब्रेशन करतो तर त्यामध्ये देवांच्या पूजनाला अत्यंत महत्त्व आहे. त्यामध्ये तुम्ही कुठलेही नैवेद्य अर्पण करू शकता. तर आज मी केळी ठेवलेल्या होत्या आणि सायंकाळच्या वेळेस ठरवलं आता पुऱ्या बनवायच्या म्हटलं आणि आंब्यांचा सीझन आहे म्हणून थोडाफार रस बनवूया आणि वरण भात बटाट्याची भाजी अशा प्रकारे आजचा मेनू होता. तो नैवेद्यामध्ये दाखवला आणि माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची जी मूर्ती आहे तर मी कमळाच्या पानावर ठेवलेली आहे. बऱ्याच जणांकडे कमळाची जी झाडं आहेत रोपं असतात तर त्यांना बऱ्याचदा फुलं आपल्याला मिळत नाही, म्हणजे फुलं येत नसेल तर आपण काय करायचं, तर अशा प्रकारे पान घ्यायचं आणि पानावर आपण माता लक्ष्मी म्हणा विष्णू भगवान म्हणा त्यांना आवडणारे हे फूल आहे तर आपण त्यांना आसन देऊ शकतो. माता लक्ष्मीला प्रिय असणारं फूल म्हणजे कमळाचंच आहे. तर म्हणून मी तशा प्रकारेच बघा या ठिकाणी ठेवलेलं आहे. विष्णू भगवान माता लक्ष्मीची मूर्ती आहे आणि अशा प्रकारे आजची ही सागर संगीत पूजा झालेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटलेला आहे, आवडला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान युजफुल माहितींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.